अशोक धोडी हे शिवसेनेचे माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुकाध्यक्ष आहेत। 20 जानेवारी रोजी अशोक धोडींनी पत्नीला फोन करून डहाणूतून घरी येत असल्याचं सांगितलं होतं। मात्र त्यानंतर त्यांचा फोन अचानक बंद झाला। अशोक धोडींची कार देखील भरधाव वेगाने जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेलं आहे। मात्र ते नंतर ते कुठे गेले याचा काहीच थांग पत्ता नाही, त्यांच्याशी काही संपर्क देखील झाला नाही। आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। त्यांचा अपहरण झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला। माझे वडील अशोक रमण धोडी हे मुंबईला 19 जानेवारी या तारखेला मुंबईला गेले होते व डहाणूला गाडी ठेवून गेले होते। त्यांची ब्रिजा कार घेऊन घरी येताना त्यांचे अपहरण झालेलं असं आम्हाला संशय झालेला आहे। आज घोलवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन 8 दिवस 5-6 दिवस झालेले आहेत, तरी पण घोलवड पोलीस स्टेशनचं काहीच हे क्लू सारखं भेटलेलं नाही आहे। पोलीसवाल्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांना आजपर्यंत 8 दिवस झाले तरी पण त्या लोकांना काहीच क्लू